डिक्लेअर करायचं. नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण सध्या तळोजा मजकूर या आमच्या गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये ओबीसी आरक्षण याविषयी जनजागृती करण्यासाठी ओबीसी नेते राजाराम पाटील साहेब आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी याविषयीचा वाद अगदी सर्वश्रुत झालेला आहे. कालच मराठा नेते मनोज जरांगे यांनी या ठिकाणी भाष्य केलेलं की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या, आम्हाला मराठामधून आरक्षण आमचं टिकणार नाही, त्यामुळे आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण द्या. तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की यापूर्वी अनेक ओबीसी बांधवांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. ज्यावेळी मराठा बांधव हे स्वतंत्र आरक्षण मागत होते त्यावेळी संपूर्ण ओबीसी समाज देखील त्यांच्यासोबत होता. आता मात्र चित्र बदललेलं आहे. आता मराठा आणि ओबीसी असा वाद या ठिकाणी खरं म्हणजे दिसून येऊ लागलेला आहे. येत्या 17 डिसेंबर रोजी भिवंडी या ठिकाणी भव्य असा ओबीसी महामेळावा संपन्न होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राजाराम पाटील साहेब आहेत संपूर्ण ओबीसी बांधवांना या ठिकाणी जनजागृती करण्यासाठी गावगाव फिरत आहेत. यापूर्वी त्यांची मुरबी या ठिकाणी सभा झालेली आहे, तळोजा मजकूर या ठिकाणी सभा झालेली आहे. नक्की हा वाद कुठला आहे, लोकांचे कुठले प्रश्न आहेत, ओबीसी बांधवांना काय धोका आहे, याविषयी आपल्याला बोलायचं आहे. सुरुवातीला मी मुद्दामच पाटील साहेबांकडेच जाईल आणि त्यांच्याकडून सुरुवात करून नंतर ग्रामस्थांना याविषयी कुठले प्रश्न असतील त्या ठिकाणी विचारणार आहे. पाटील साहेब, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूजमध्ये. खरं म्हणजे आज आमच्या तळोजा मजकूर या गावामध्ये आल्याबद्दल आपलं मनस्वी धन्यवाद. कालची स्टेटमेंट आहे मनोज जरांगेंची की आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण द्या, आमचं मराठा आरक्षण टिकणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे अगदी मीडियासमोर कबूल केलेलं आहे. पूर्वीची त्यांची भूमिका वेगळी होती, अगदी प्रत्येक वेळेला त्यांची भूमिका बदलत चाललेली आहे. काल त्यांनी थेट ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण द्या अशी थेट मागणी केलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, त्यांची मागणी योग्य आहे का? आपली नेहमीची म्हणजे 2014च्या अगोदरपासूनचं आपलं म्हणणं आहे ओबीसींचं की मराठे हे शोषित नाहीत, सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत आणि संविधानाच्या निकषामध्ये त्यांचं आरक्षण बसतच नाही, कारण ते मागासलेले नाहीत, त्यांनी दुसऱ्यांचं शोषण केलं आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांना आरक्षण नाकारलेलं आहे. त्यामुळे मराठ्यांच्या बाबतीत आपलं म्हणणं आहे की नो मराठा आरक्षण ही आगरी, कोळी, भंडारी आणि इथल्या आदिवासी, SC ST सगळ्या समाजाची मागणी आहे की मराठ्यांना आरक्षण देणार नाही. आणि आरक्षणाची जी लढाई आहे ओबीसी, स्त्रिया, SC ST ही संविधानिक आरक्षणाची लढाई आम्ही सगळेजण रायगड, ठाणे, पालघर, मुंबई इथले लोक लढणार आहोत, कोकणातले लोक लढणार आहोत. 17 तारखेला मोठं जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आगरी सेनेचे आदरणीय राजाराम साळवे असतील, दशरथदादा पाटील असतील, दिबा पाटील नामकरण समितीचे हे दिग्गज नेते आपले येणार आहेत. आणि हे आंदोलन सगळ्यात धाडशी नेते ज्यांनी मंत्रिपद आपलं कसाला लावलेलं आहे, मंत्रिपद फेकून द्यायला जे तयार झालेत, छगनरावजी भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली होते. आणि म्हणून ह्या प्रत्येक गावात आता सभा चालू आहेत. या सभेमध्ये आपल्याला ही कल्पना आहे की आतापर्यंत आरक्षण हे SC STला थोडंफार समजत होतं, ओबीसीना समजतच नव्हतं आणि ओबीसीनी कधी त्याचा विचार केला नाही. परंतु ओबीसींच्या जमिनी आणि घरं ज्या पद्धतीने धोक्यात आलीत, हे जमिनी आणि घरं तोडणारं कोण आहे तर सिडको आहे. सिडकोचे सगळे मंत्री हे मराठाच होते. आपल्या आदरणीय वसंतदादा पाटील आणि दिबा पाटलांवर पहिल्यांदा गोळ्या घातल्या, 5 माणसं ठार केली. तेव्हापासून मराठ्यांनी आमच्या जमिनी लुटायला, घरं लुटायला सुरुवात केली. आत्ता ते नैनापर्यंत आलं आहे आणि नैनामध्ये ते सांगतात की तुमच्या खिशात 100 रुपये आहेत, त्यातले 60 रुपये सिडकोचे आणि 40 रुपये शेतकऱ्याचे. देणं नाही घेणं 1 रुपयाचं आणि अशा पद्धतीचा चुकीचा नियम ते आपल्याला लावू पाहतात. मला आपल्या नेत्यांचं वाईट वाटतंय की तुमच्या खिशातल्या 100 रुपयातले 60 पैसे सिडको मागते, तुम्ही मान्य का करता? आणि म्हणून नैनाचं जे आंदोलन चालू आहे त्यामध्ये स्पष्ट सांगितलं पाहिजे 1 इंचही जागा किंमत मोजल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. जागेसाठी 5 हुतात्मे झालेत आणि आपण शरणागत होऊन आता कशाला हे करतोय? आणि म्हणून आरक्षण म्हणजे काय? मराठा राज्यकर्त्यांनी या महाराष्ट्राला लुटलेलं आहे, गृहमंत्र्यांनी लुटले, महसूल मंत्र्यांनी लुटले, 150 आमदारांनी लुटले. हे जर आरक्षणामध्ये ओबीसीमध्ये आले तर असलेली घरं आणि गावठाणं शिल्लक राहणार नाहीत. हा धोका सगळा आपल्या समाजाला आहे, म्हणून यांना आपण विरोध करतोय. बरं, मी ना आता ग्रामस्थांकडे जाणार आहे, ग्रामस्थांचे देखील प्रश्न घेणार आहे, त्याच्यानंतर पुन्हा एकदा राजाराम पाटील साहेब त्याला उत्तर देणार आहेत. बरं, कोण आहे का या ठिकाणी प्रश्न विचारणार? बरं, तुमचं नाव सांगा अगोदर. मी प्रदीप पाटील, तळोजा मजकूर ग्रामस्थ आहे. माझं एकच म्हणजे माझं म्हणणं आहे का आरक्षण हा जे मागतात आम्हाला काय त्यांना नको असं म्हणणं नाही, पण ते ओबीसी मधूनच का मागतात हा प्रश्न आहे. दुसरे पण सर्वांना आरक्षण आहे ना, मग त्यांना ओबीसी मधूनच का पाहिजे?
बरोबर. बरं, एक प्रश्न समजलेला मला की ओबीसी मधूनच ते का. ओके पाटील साहेबांनाच परत मी या ठिकाणी. पाटील साहेब, खरं म्हणजे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की एक मिनटं, पाटील साहेब इकडे या. ओके बरं, काय लाईटची अरेंजमेंट थोडीशी कमी जास्त होते म्हणून पाटील साहेबांना त्रास देतो. काय प्रॉब्लेम, मला काय त्रास. बरं बघा, प्रदीप पाटील यांचा प्रश्न असा आहे की आरक्षण ओबीसी मधूनच त्यांना का पाहिजे, म्हणजे मराठा म्हणून त्यांना का आरक्षण मिळू शकणार नाही, आणि आता ओबीसी मधून आरक्षण जे मागितलं जातं ते का मागतात, त्याचा त्यांना कोणता फायदा होणार आहे. मराठा हा समाज मनुस्मृतीनुसार क्षत्रिय समाज आहे. म्हणजे ज्या क्षत्रियांनी, ब्राह्मणांनी आणि वैश्यांनी या देशाची लूट केली, 1000 वर्ष ती लूट केली आणि इतरांचं शोषण केलं, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ओबीसी, SC, ST यांना काहीतरी शिल्लक ठेवा, म्हणून 50% आरक्षण आपल्याला दिलं गेलं. आता प्रश्न असा आहे की कायम मुख्यमंत्री आणि सत्ता महाराष्ट्राची मराठ्यांकडे होती. 13 मुख्यमंत्री तुमचे, 13 गृहमंत्री तुमचे, 13 महसूल मंत्री तुमचे आणि 150 आमदार तुमचे आहेत. महाराष्ट्राची तिजोरी तुमच्या हातात आहे, नेतृत्व तुमच्याकडे आहे. तुम्ही मागासवर्गीय झाले कसे, म्हणजे ही लोकांना फसवणूक आहे लोकांची. सगळे सत्ता तुमच्याकडे असताना तुम्ही गरीब कसे राहिले, मागासवर्गीय कसे झाले, ही फसवणूक आहे महाराष्ट्राची. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही, संविधानाने सांगितलंय, सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. मग सुप्रीम कोर्टाने सांगून पण तुम्ही आंदोलन करता, सुप्रीम कोर्टाचा अपमान आहे. आता यांचा प्रश्न आहे की तर मराठा समाजाला, ब्राह्मणाला आणि वैश्यांना, म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांना आरक्षण मिळूच शकत नाही असं संविधान म्हणतं, कारण त्यांनी लूट केले महाराष्ट्राची. ते मागास नाही, थोडक्यात ते मागास नाहीत. ज्यांनी लूट केली इतरांची, 85% लोकांची, ज्यांच्या जमिनी लुटल्या, घरं लुटली, त्यांची सामाजिक अधिकार लुटले, शिक्षण लुटलं, नोकऱ्या लुटल्या, तर त्यांनी लूट केली. मग जे लुटले गेलेत त्यांना आता अधिकार द्यायचा आहे म्हणून आरक्षण आहे. तर जे लुटले, जे चोरले, ते चोरावर मोर होऊन बोलतात आम्हालाच द्या, हे चालणार नाही. यांनी जो प्रश्न विचारला हा सगळ्या ओबीसींसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हे सगळं असताना नरेंद्र मोदींनी मागणी नसताना, आंदोलन नसताना ब्राह्मण मराठ्यांना EWS आरक्षण दिलं. EWS म्हणजे काय, इकॉनॉमिक वीकर सेक्शन, म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, म्हणजे गरीब आहेत. आता मला सांगा, ज्यांचे 150 आमदार आहेत, ज्यांचे मुख्यमंत्री आहेत, ते आर्थिकदृष्ट्या तरी दुर्बल कसे, पण खोटे दाखले बनवून घेऊन ते आरक्षण घ्यायची यांना सवय लागली. मग त्यांनी ते आरक्षण घेतलं, 85% आरक्षण घेतलं EWS मध्ये. मग आरक्षणाचा प्रश्नच मिटलाय त्यांचा. तरी पण त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे. कुणबी दाखले रोज काढतात, एकाची नोंद भेटली तर 1000 लोक दाखले घेत आहेत, आणि आपल्याला एक जात पडताळणी करायला गेली तर ते किती संकट येतात आपल्याला. मग त्यांना आता जे आरक्षण पाहिजे त्याचं खरं कारण सांगतो या सभेला. खरं म्हणजे आपल्या समाजातल्या सगळ्या नगरसेवकांनी इथं यायला पाहिजे, सगळ्या आमदारांनी यायला पाहिजे. खास करून आमचे मित्र प्रशांत ठाकूर यांनी महापौर पदाचा, नगराध्यक्ष पदाचा अनुभव घेतलाय. तो कोणामुळे, ओबीसी आरक्षणामुळे. तिकडे संजीव नाईक, सागर नाईक यांनी महापौर पदाचा अनुभव घेतला. लोकनेते दिबा पाटील सुद्धा नगराध्यक्ष झाले ओबीसी आरक्षणामुळे. आज छगन भुजबळ एवढे मोठे नेते झाले, ते मुंबईतले महापौर झाले म्हणून. मग त्या लोकांनी या आंदोलनाला आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे आम्ही नेते आहोत, कारण तुम्ही त्या सत्तेचा, आरक्षणाचा फायदा घेतला. परंतु आपले लोक आजही मराठ्यांना घाबरतात. मी इथल्या लोकांचं कौतुक करेन की ते मराठ्यांना घाबरत नाहीत. मराठ्यांना घाबरण्याचं कारण नाही काय, मराठे कोण फार शूर वगैरे नाहीत. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे खरी रायगडचे लोक आहेत, म्हणून त्यांनी घाटावर राजधानी बांधली नाही. कुठे बांधली, रायगडमध्ये बांधली. म्हणून तुम्ही आज सभेला आला त्यासाठी जोरात टाळ्या वाजवा जरा सगळ्यांसाठी, कारण हे धाडशी लोक आहेत. आता प्रश्नाचं उत्तर असं आहे की महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राची राजकीय सत्ता मराठ्यांकडे आजही आहे. आजही मराठा मुख्यमंत्री आहे कोण, एकनाथ शिंदे. तोच आपली घरं तोडायची नोटीस काढतो. सिडकोचे अत्याचार एकनाथ शिंदेच करतात. आकाशातला राक्षस आणि देव कोणी काय करत नाही, हे मराठेच करतात. पण आपल्याला वाटतं सिडको म्हणजे पोलीस आहेत, सिडको म्हणजे अधिकारी आहेत. हे मराठा राज्यकर्ते वसंतदादा पाटलांनी दिबा पाटलांवर गोळ्या घातल्या, आणि म्हणून आता थेट आहे मराठ्यांनी या महाराष्ट्रावर अत्याचारच केलाय. आता सत्ता त्यांची सगळी आहे, म्हणजे राज्य त्यांच्याकडे आहे. आता सत्ता त्यांना कुठली पाहिजे, तर ग्रामपंचायतमधली, महानगरपालिकामधली. पनवेल महानगरपालिका त्यांना पाहिजे, नवी मुंबई महानगरपालिका पाहिजे, ठाणे महापालिका पाहिजे, मुंबई महापालिका पाहिजे. या सगळ्या महापालिकांमध्ये नगरसेवक कोण आहेत, तर आगरी, कोळी, कराडी, कुणबी, भंडारी, ओबीसी. आता यांना आरक्षण असल्यामुळे ते आरक्षण मिळवायचं कसं, तर मराठ्यांना आता EWS असून आम्हाला कुणबी दाखले पाहिजे, ओबीसी आरक्षण पाहिजे, ही भीती आपल्या समाजाला आहे, आपल्या नगरसेवकांना आहे.
माझी सरपंचांना आहे आणि म्हणून ते आरक्षण मिळालं तर आपली इथली सत्ता संपणार आहे. आता असे एकनाथ शिंदे की सिडकोमध्ये आपली घरं तोडतो, मुंबईची गावठाणं पाडतो, ठाण्याची गावठाणं पाडतो, लोढा बिल्डरला जमिनी देतो, तो लोढा अत्याचार करतो. लोढा हे पिल्लू एकनाथ शिंदेचंच आहे. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आपल्याला जर जमिनी वाचवायच्या असतील, आपली घरं वाचवायची असतील, नोकऱ्या आणि शिक्षण वाचवायचं असेल तर आपल्याला मराठा आरक्षणाला थेट विरोध केला पाहिजे. आणि म्हणून मराठा आरक्षणाला विरोधासाठी आपण आलोय. ज्या पद्धतीने जरांगेने सांगितलं की आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार, तर आम्ही पण हे सांगतो, इथले छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराचे मावळे म्हणून सांगतो, तुझी हिंमत असेल ना तर ओबीसी आरक्षण घेऊन दाखव. आणि जे मुंबईवर दादागिरी करायला तो येणार आहे, तो बोलला इकडे घाण करायला येणार, तुम्ही घाण काढणार काय, 5 कोटी मराठा येणार. अरे तुम्हाला घाणच करता येत नाही, अगोदर महाराष्ट्राची घाण केली तीच नकोशी झाले, त्यामुळे तुम्हाला आम्ही इथे कधीच येऊ देणार नाही, हे आमचं सांगणं आहे. आता इथे हे सगळं चालू असताना आमचे सुरवसे साहेब आलेले आहेत, कुणबी समाजाचे नेते आहेत, राजाभाऊ आलेले आहेत, आमचे इथे आलेले आहेत. साहेब तुमचं नाव सांगा. तुकाराम माने इथे आलेले आहेत आणि हे सगळे ह्या सगळ्याचं ओबीसी आंदोलनाचं नेतृत्व करतात. थोडा उशीर त्यांना झाला, त्यांचं मी स्वागत करतो. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कुठे गेले दादा ते, असं काय करताय, मोदींचा फोन आला का, असं नका करू, फार सिरियस विषय आहे. मराठ्यांच्या आरक्षणाला आपल्या लोकांचा विरोध आहे. त्याचं कारण आहे की ते आपल्या जीवावर उठलेत. आणि ओबीसीमध्ये केवळ आगरी कोळी नाहीत, ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत, जवळजवळ 350 जाती आहेत, ते अत्यंत गरीब आहेत. आणि SC ST लोकंसुद्धा आहेत. तो प्रश्न विचारतील, पण त्यांनासुद्धा या मराठा आरक्षणापासून धोका आहे, म्हणून आपण विरोध करतोय. बरं, दुसरे कोण आहे का ज्यांना या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे? या बरं, नाव सांगा तुमचं. माझं नाव मुकुंदराज आहे. ओबीसीला आपल्याला आरक्षण पहिला दिलेलं आहे, पण तो चेंज करून त्यांना यात ॲड करू शकतात का, असं होऊ शकतो का आपला कमी करून त्यांना देऊ शकतात, मग ती तरतूद पुन्हा होईल का, त्यांची संविधान चेंज करू शकतो का आरक्षण, म्हणजे कुठल्या मार्गाने त्यांना या ठिकाणी आरक्षण मिळू शकेल ओबीसीमध्ये, असं तुमचं म्हणणं आहे? म्हणजे कुठली अशी तरतूद आहे की त्याच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण त्यांना देता येऊ शकेल किंवा त्या समाविष्ट करून घेतलं जाईल? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पाटील साहेब, की ओबीसी मधलं जे आरक्षण आहे ती कशा रीतीने जरा कशा रीतीने त्या लोकांना मिळू शकेल साहेब? नाही, ओबीसीमध्ये आरक्षण त्यांना मिळूच शकत नाही, कारण ओबीसी हे सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहे. कोणीतरी आपल्याला शूद्र म्हटलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे, आपण जमिनीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मिळवल्या. पण एक गोष्ट मध्ये मुद्दा मी तुम्हाला डिस्टर्ब करणार आहे. इथला जो आगरी कोळी कराडी समाज आहे ना, शूर आहे स्वतः, तुम्हालाही माहीत आहे, आणि त्यांना नेहमी असं वाटतं की आम्ही कुठे मागास आहोत, असं त्यांना एक वाटत असतं. कसं असतं, शूर असणं म्हणजे क्षत्रिय नव्हे, क्षत्रिय हे शूर नसतात. मराठ्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात जे अत्याचार केले SC ST वर, ते दगलबाजीने केलेत, समोरासमोर लढून नाही केलेत. मग त्याला शौर्य नाही म्हणत. शौर्य हे चारित्र्यवान लोकांचं समोरासमोर लढण्यातून असतं. आपण शूर नाहीत असं नाही, आपण आरमाराची लढाई लढलोय, इंग्रजांना हरवलंय आपण, कोणी कोकणातल्या कुणब्यांनी, आग्र्यांनी, भंडाऱ्यांनी, म्हणजे मराठ्यांसारखे आपण नाहीत असं नाही, आपण शूरच आहोत. पण ज्या क्षत्रियांनी ज्या पद्धतीने या देशाची लूट केली, आणि ते क्षत्रिय म्हणजे मनुस्मृतीच्या दृष्टीने बदनाम लोक आहेत, यांनी या आपल्या लोकांचं शोषण केलं, म्हणून त्यांना आरक्षण नाकारलं. तुमचा जो प्रश्न आहे की ओबीसीमध्ये आरक्षण मिळू शकतं का, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी शोषण कोणाचं केलंय, ओबीसींचं, SCचं आणि STचं, आदिवासींचं, यांचं शोषण केलं. ज्यांना लुटलेलं आहे ते लोक मागासवर्गीय आहेत. आपण मागासवर्गीयामध्ये मराठे बसतच नाहीत, त्यामुळे ओबीसीमध्ये काय, SCमध्ये काय, STमध्ये काय, कुठलंच आरक्षण मराठ्यांना मिळू शकत नाही. परंतु हे हिंमत असलेला नेता आपल्याकडे नाही. आपल्याकडे माहीत आहे आपले नेते शेठ आहेत, मोठे पैशाने श्रीमंत आहेत, डंपर आहेत, JCP आहेत, पण त्यांच्याकडे डेअरिंग नाही. जी डेअरिंग आज तुमच्या या गावाचं नाव काय, तुमच्या तळोजा मजकूरमध्ये आहे, ती डेअरिंग नाही. तुमच्या या गावाचं नाव काय, मुरबी, त्या गावामध्ये डेअरिंग आहे. आता उद्या तुर्ब्यामध्ये मीटिंग लागणार, रोज आपल्या गावात मीटिंग लागणार आहेत. जे शूर आहेत ते शूराचं लक्षण काय? बाबासाहेब आंबेडकरांमध्ये बद्दल असं जगात म्हटलं जातं की एखादी गोष्ट सत्य असेल, त्या सत्यासाठी लाखो लोक जरी समोर आले तरी पुरून उरणारा नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्याला असं नेतृत्व करायचं आहे, खोटारड्या लोकांना थांबवण्यासाठी. आरक्षणाचा त्यांचा काडीचा संबंध नाही, फक्त त्यांचा मुख्यमंत्री आहे म्हणून ते दादागिरी करतात, म्हणून या दादागिरीला विरोध करण्याचं काम आपलं आहे, म्हणून हे आंदोलन आहे. पाटील साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की या संपूर्ण आगरी कोळी कराडी समाजाला
नवी मुंबईमध्ये पनवेलमध्ये जी वैभव लाभलेलं आहे ना, त्याच्या मागे जर खरी ताकद असेल, तर खरी परिश्रम असेल, ते लोकनेते दिबा पाटील साहेबांचं. लोकनेते दिबा पाटील साहेबांचं ह्या ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी काय काम होतं, मंडळ आयोगाचं काय विषय होतं, बऱ्याच लोकांना ते माहीत नाही. तुम्ही, माझी विनंती आहे की त्या संदर्भात म्हणजे ओबीसी नुसतं दिबा पाटलांचं नाव जरी उच्चारलं तरी आगरी कोळ्यांच्या अंगावर काटा येतो. खरी ताकद, खरी ऊर्जा त्यांना मिळते. तर त्यांच्याविषयी तुम्ही सांगा अशी माझी इच्छा आहे. बघा, या आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्वच आगरी समाजाने केले. जगन्नाथ कोठेकर, बरोबर आहे ना दादा, जगन्नाथ कोठेकर, बरेचसे नेते, गल पाटील हे मोठे नेते होते, त्याच्याबरोबर दिबा पाटलांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आहे ओबीसींचं. परंतु आरक्षण हा विषय आपल्याला असा वाटतो की अंगावर काहीतरी पाल पडली की काय, म्हणजे आपल्याला असं वाटतं आम्ही मागास नाही. पण सत्य आहे, जमिनी पहिल्यांदा घेताना बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही कुळ कायद्याचं आंदोलन केलं. तेव्हा आपल्याला जमिनी भेटल्या, आपल्याकडे जमीन नव्हत्या. आज कुणबी समाजाचं सर्टिफिकेट मराठे मागतात, पण कुणबी हे भूमिहीन होते, त्यांच्याकडे जमिनी नव्हत्या, सेवक होते, नोकर होते. इथला आगरी कोळी सुद्धा भूमिहीनच होता, सावकारी. आम्हाला जमिनी भेटल्या हे बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे, आणि त्यानंतर दिबा पाटलांनी आंदोलन केलं म्हणून 12.5% भेटले. पण दिबा पाटलांना फक्त 12.5%चे नेते आपण म्हणतो. खरं म्हणजे दिबा पाटील हे आरक्षणाचे नेते आहेत, ओबीसी आरक्षणाचे नेते आहेत. आज दिबा पाटलांचं आंदोलन सक्सेस आहे. आपण नाव द्यायला उतरलो, आपण बाळासाहेब ठाकरेंचा पराभव केला की त्यांच्यापेक्षा मोठं नेतृत्व, हिंदू हृदय सम्राट जर बाळासाहेब ठाकरे असतील तर ओबीसी हृदय सम्राट दिबा पाटील आहेत. आणि ओबीसींची संख्या किती आहे? 85% आहे. आणि मग त्यांचं नेतृत्व इथे असताना आज खरं म्हणजे प्रत्येक गावात जे जे दिबा पाटलांना मानतात त्यांनी ओबीसी आरक्षणाची लढाई लढली पाहिजे. ती लढाई मराठ्यांच्या विरुद्ध आहे आणि ती लढाई आपण जिंकणं हे आपल्या समोरचं काम आहे. पण अजून देखील या ठिकाणी बरेच मंडळी उपस्थित झालेले आहेत, त्यांना मी सांगतो की कोणाला विचारायचं आहे. ओके ओके प्रश्न तुमचे तयार ठेवा. ओके. आता राजाराम ढोलम इथे आलेले आहेत, ओबीसीचे नेते आहेत, सुरवशे साहेब आहेत. नंतर त्यांना आमचे देखील- नाही, त्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करू द्या सभेबद्दल. ही आपण चर्चात्मक ठेवले, भाषण बिषण असं नाही, चर्चा करायची. मग हे प्रश्नोत्तर टाईप आहे, म्हणजे सभेमध्ये खुर्च्यांची अरेंजमेंट सतत चेंज होत आहे, परंतु ही अचानक लावलेली सभा आहे, त्याच्यामुळे आहे ना थोडंसं या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करूया आपण. या इथे काय नाव काय तुमचं? मी राजाराम गणपत ढोलम, कोकणातून आहे, ओके. लांजा. पण काय तुमचं मनोगत काय ओबीसी मधून जे मराठा आरक्षण मागितलं जातं, तुम्हाला त्याविषयी काय भावना व्यक्त करायच्या? सर्वप्रथम या ठिकाणी मला सांगायला आवडेल की आरक्षण म्हणजे नेमकं काय आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटवचा कार्यक्रम नव्हे किंवा रोजगार हमी योजना नव्हे. आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे, आणि हे प्रतिनिधित्व बाबासाहेबांनी घटनेमध्ये कुठल्या ॲक्टिव्हिटी दिलेलं आहे की जे वरचे समाज, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ह्या समाजाने ज्या बाकी म्हणजे ओबीसी असेल, एसी आणि एसटी ह्या समाजाला 3,500 वर्षापासून ते दाबून ठेवलं आहे, ते एका लेवलवर आणण्यासाठी ही दिलेली एक तरतूद आहे. आणि हे प्रतिनिधित्व आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक घटकाचं हे पुरेसं प्रतिनिधित्व असायला पाहिजे, हे प्रतिनिधित्व आहे. आणि मराठ्यांनी आज जे कुणबीमधून दाखले मिळवण्याचा प्रयत्न करतायत, तर मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही. कारण मराठा हे सर्व बाजूने सदन आहेत. मराठा हे या आरक्षणासाठी पात्र नाहीत, कारण ते त्यांच्या कारखाने बघा, साखर कारखाने बघा, शिक्षण संस्था बघा, दूध डेऱ्या बघा, आणि सगळ्या बाजूने आतापर्यंत जे मुख्यमंत्री झाले त्याच्यामध्ये 14 ते 15 वेळेला मुख्यमंत्री त्यांचे आहेत. आणि एवढं असताना त्यांना आरक्षण पाहिजे हे काय बरोबर नाही. आणि ते कुणब्यामधून पाहिजे, कारण घटनेप्रमाणे ओबीसी आणि एसटी आणि एसी म्हणजे आदिवासी, शेड्यूल क्लास आणि ओबीसी याच्याशिवाय घटनेमध्ये आरक्षण मिळू शकत नाही. आणि ही गोष्ट पक्की असल्यामुळे त्यांना हे पाहिजे की जर आरक्षण मिळवायचं असेल तर कुणबी दाखले पाहिजे. आणि म्हणूनच ते अतिशय ताकद लावून ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण माझी या ठिकाणी सर्व समाज बांधवांना, ओबीसी, एसी, एसटी सगळ्या माझी विनंती आहे की जर हे आरक्षण आज तुम्ही ताकदीने उभे राहिलात नाही तर फार अगणित घडू शकेल. आणि ह्याच्यासाठी आपल्याला सर्वांना ताकदीने उभं राहावं लागेल. आणि हे जे काय आहे हे आंदोलन फार मोठे, म्हणजे जसं राजाराम पाटलांनी आज या पनवेलमध्ये फार मोठं आंदोलन केले. तो विमानतळाचा जो प्रश्न होता, सुरुवातीला तर लोक त्यांच्या विरोधात होते, पण त्याच्यानंतर त्याला ती त्यांनी धार दिली. ते अतिशय म्हणजे हृदय सम्राट जे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना ते मान्य करावं लागलं. हा तुमचा आमचा सगळ्यांचा विजय आहे. आणि ह्या देखील आरक्षणाच्या बाबतीत दरंगे पाटील जे आंदोलन करतायत ते फार चुकीचं आहे. रेटून न्या, दाबून न्या, पण ते मिळवा अशी जी पद्धत चालली आहे, हे आरक्षण मिळू शकत नाही. या गुरुनाथ पाटील या ठिकाणी आलेले आहेत. मला त्यांना देखील विचारायची की तुमची कुठली शंका आहे का? ते देखील अभ्यास आहेत, या सगळ्या विषयावर नेहमी ते बोलत असतात. बोला काय तुमचं काय प्रश्न आहे? बोला. शंका म्हणजे मी गुरुनाथ भोईर, शिवसेना शाखा प्रमुख तुर्भे, ओके. आणि एक छोटासा सामाजिक कार्यकर्ता पाटील साहेब.
पण माझं एक वैयक्तिक मत असं आहे का जर आरक्षणावर हा मुद्दा महाराष्ट्रात पेटला असताना आणि आत्तापर्यंत साहेब जेवढे पण मुख्यमंत्री झाले बहुतांश मुख्यमंत्री हे मराठा समाजाचेच झाले. मग याच्या आधी का अशी कास धरली ना त्यांनी, का मागणी केली ना धरून का आम्हाला आरक्षण पाहिजे, आणि मराठी मुख्यमंत्री तुमचेच असताना त्यांनी पण तुम्हाला मग आरक्षण का देऊ केलं नाही. हा विषय एवढी वर्ष म्हणजे पेंडिंग ठेवायची गरज नव्हती. आणि आता महत्त्वाचा मुद्दा असा का ते आगरी समाज म्हणजे ओबीसी प्रामुख्याने ओबीसींच्या याच्यातून टक्केवारीमधून आरक्षण मागतायत. तर मी संपूर्ण म्हणजे ओबी आगरी कुणबी जे काय कराडी म्हणजे 18 पगड जातीत आपण आपल्या याच्यात मोडतात ओबीसीमध्ये, त्या संपूर्ण ओबीसीना एक विनंती करू इच्छितो किंवा मी आवाहन करेन का मराठा समाजाने जर आपल्या ओबीसीच्या कोट्यातून जर आरक्षण मागितलं तर संपूर्ण या महाराष्ट्रातला संपूर्ण ओबीसी समाज त्याला कडाडून विरोध करेल. नव्हे आपल्याला मुंबई महाराष्ट्र म्हणजे कामकाज बंद ठेवण्याची पण आपण ताकद ठेवा आणि ते करूच, बरोबर ना. यापुढे म्हणजे याच्यात मागे हटता कामा नये आणि शासनाला आम्ही असं म्हणजे दाखवून देऊ का ओबीसींची ताकद किती आहे आणि तेव्हा शासन नमलं पाहिजे. आणि ओबीसींच्या कोट्यातून कुणालाही कोणत्याच जातीला मराठ्यांना कधीच आरक्षण देता कामा नये. आम्हाला जो आरक्षण मिळेल तो कमी होता कामा नये, ही आमची आग्रही मागणी असेल आणि ती शेवटपर्यंत टिकून ठेवा. आम्ही बरं, खरं म्हणजे परत एकदा सांगतो की इथे जरी कोणी पक्षाची ओळख सांगितली तरी देखील इथे संपूर्ण हा समाजाचा माणूस आहे. इथे कुठल्याही पक्षाच्या विरोधात सभा नाही, कुठल्याही पक्षाच्या बाजूने सभा नाही. ही संपूर्ण ओबीसी बांधवांचा जनजागरण करण्यासाठी त्यांना ही माहिती देण्यासाठी, आरक्षणाची माहिती देण्यासाठी सभा आहे. अजून कोणाला काय प्रश्न विचारायचा आहे का? या 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 बोला 2 मिनिटं बोला. उभे राहा. माझा आवाज जरा कमी आहे त्याच्यामुळे जरांगे पाटील बोलतात का मी मुंबईमध्ये येऊन घाण करीन, ते जर असं बोलतात तर पुढचे पाऊल काय असेल साहेबांचं? त्यांचं असं म्हणणं आहे की जरांगे पाटील हे म्हणतात की ते मुंबईमध्ये येऊन म्हणजे घाण होईल असं त्यांचं म्हणणं होतं. आता बघा इथे त्यांची ती क्लिप आहे, एका TV चॅनलवर ती क्लिप आहे, इथे का ती आपल्याला दाखवायची नाही. खरं म्हणजे माझ्याकडे आहे ती त्याच्यामध्ये आहे ते की बाबा त्यांनी काय बोललेलं आहे ते. त्यांचं असं म्हणणं आहे की ते जर मुंबईमध्ये येऊन जर घाण होईल, घाण करतील तर आपल्या म्हणजे बाकीच्या लोकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे? घाण कुठलीही असेल कोणालाही करण्याचा अधिकार नाही. या देशामध्ये घाण करू आम्ही देणार नाही. अगोदर ही जी घाण केले जरांगे पाटील आता मुंबईत घाण करता, मी शब्द जो वापरला तो कॅमेऱ्यासमोर वापरता येत नाही, बरोबर आहे. म्हणजे साध्या भाषेत सांगतो 2 नंबर करायचे त्यांना मुंबईमध्ये. 3 कोटी घेऊन 3 कोटी लोक येणार आणि 2 नंबर करणार कुठे? मुंबईमध्ये. हे मराठा नेत्यांचा हा अपमान आहे. मराठ्यांमध्ये जेवढे नेते झाले आता पण राजकीय नेते, विद्वान झाले, प्राध्यापक झाले, सुसंस्कृत लोक झाले, त्यांची घाण केलंय कोणी? जरांगे पाटलांनी. त्यांचा मी जाहीर निषेध करतो. दादानी जो प्रश्न विचारला की आताच हे का मागतात, बघा महाराष्ट्राचं राज्य त्यांच्याकडे आहे, देशाचं राज्य त्यांच्याकडे आहे, म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांकडे आहे. आता महाराष्ट्रामध्ये फक्त राहिले स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरसेवक आणि इथले जे महापौर वगैरे आहेत सरपंच त्यांची. पण आपल्या समाजाची वाईट गोष्ट अशी आहे यांनी सत्तेचा भोग घेतला. जे सरपंच आहेत, माजी सरपंच आहेत, जे महापौर आहेत, जे नगराध्यक्ष आहेत, हे मराठ्यांना घाबरले, ते घरात बसलेत. आणि म्हणून आता आपल्याला आंदोलन दुसऱ्या प्रकारचं करायचं आहे. पहिल्या ग्रामसभा होतील, नंतर आपल्या नेत्यांच्या घरात घुसायचं आहे. तुमच्या गावात पण एक मोठे नेते, त्यांना मी दिवसभर फोन करतोय, त्यांचं नाव नाही घेत, पण त्यांनी समोर आलं पाहिजे. तुम्ही जर वाघ असाल तर आता समोर या, नाहीतर वाघ हे जे सर्टिफिकेट आहे ते काढून टाकू आम्ही, ते ठेवणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे, माझ्या नेत्यांवर माझा राग नाही, पण दिबा पाटील तुमचे आदर्श असले पाहिजेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचे आदर्श असले पाहिजेत. कारण आरक्षणासाठी या देशातल्या मराठ्यांना, ब्राह्मणांना, क्षत्रियांना, वैश्यांना ते कधीच घाबरले नाहीत. आणि म्हणून दिबा पाटील हे राष्ट्रीय नेते आहेत, म्हणून बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र निर्माते आहेत. आणि म्हणून या सगळ्या नगरसेवक, सरपंच यांना माझी विनंती आहे, तुम्हाला जर समोर मराठ्यांची भीती वाटत असेल तर तुम्ही मागून या. पाण्याच्या बाटल्या द्या, भाकऱ्या द्या, सुकट द्या, लाईट द्या, कॅमेरे द्या, जे वस्तू द्या, पैसे नका देऊ. पण या 17 तारखेच्या आंदोलनाला यशस्वी करण्याची जबाबदारी सगळ्या सरपंच, नगरसेवक यांची आहे. हे मराठा आरक्षणामुळे नगरसेवकांचं नगरसेवक पद जाणार आहे. कारण कुणबी दाखले घेऊन तुमच्या गावात येतील ते फॉर्म एकदम मी अगदी स्पष्ट तो प्रश्न विचारणार परत एकदा. होणार काय आहे की आता संपूर्ण हा परिसर आहे नवी मुंबई, त्याच्यामध्ये
लाखो घरं त्या या ठिकाणी आहेत ना आलेले आहेत. म्हणजे अगदी पंतप्रधान आवास योजना असेल, म्हाडा असेल, सिडको असेल, कितीतरी घरं या ठिकाणी आले आहेत. म्हणजे लोकसंख्या मूळच्या इथल्या भूमिपुत्रांची लोकसंख्या त्याच्याऐवजी तर म्हणजे तुम्ही जर तुलना केली तर ही मूळ लोकसंख्या 5% असेल तर ती 95% असेल. भविष्यात जेव्हा निवडणुका होतील मग महानगरपालिकेच्या असतील, जर आजूबाजूला समजा ग्रामपंचायती असतील तर त्यामध्ये ओबीसी आरक्षण जर मराठ्याने दिलं तर काय धोका होईल? अगदी स्पष्ट उत्तर द्या. ओबीसी आरक्षण जर मराठ्यांना दिले तर सत्तेच्या बाबतीत मराठे हे 1000 वर्षापासून जागृत आहेत. त्यांना लूटमार करायची सवय आहे. ते क्षत्रिय लोक आहेत आणि क्षत्रिय लोक हिसकावून दाबून सत्ता ताब्यात घेतात. तुम्हाला माहीत आहे की सरपंच जर मराठा असेल तर तिथे एस टीचा उपसरपंच असेल, एस टीचा सदस्य आले त्याला बसू देत नाही, दादागिरी करतो. एकनाथ शिंदे आज काय करतात? एकनाथ शिंदेनी काय केले ठाण्यामध्ये? ठाणे जिल्हा हा आगरी कोळ्यांचा, कराड्यांचा, आदिवासींचा. काय संबंध होता एकनाथ शिंदेंचा? साताऱ्यावरून आले, रिक्षा चालवत होते आणि तिथे राजाराम साळवीची वाट लावली, अनंतरेची वाट लावली. आज दशरथदादा पाटील हे शिवसेनेचे ज्येष्ठ उपनेते आहेत, पण त्यांना कुठं काय पद मिळतंय? त्यांना शिवसेनेत कुठे मान मिळतोय? राग येतो त्यांना की नावं घेऊ नका, पण आपल्याला तीच भाषा समजते. आपले हे आहेत रामशेठ ठाकूर आहेत, माजी खासदार आहेत, बरोबर आहे. जगन्नाथराव पाटील माजी खासदार आहेत. तिकडे कपिल पाटील आहेत. पण ह्याच्यापैकी कोणीतरी मुख्यमंत्री होतोय का? महसूल मंत्री होतोय का? गृहमंत्री होते का? सत्तेची पदं ही मराठेच खातात. हा खरं म्हणजे राजकीय नेत्यांचा अपमान आहे. तो सामान्य लोकांना, हे काका म्हातारे आहेत ते आलेत, साधे लोक कधी ते सरपंचाची निवडणूक नाही लढलेत पण ते आलेत. आणि जे सत्तेचा भोग घेतात ते ओबीसी घाबरलेले आहेत. ओबीसी घाबरले मतं मिळणार नाही तर जिंकून आम्ही. बघा, मराठ्यांची मतं हा गैरसमज आहे. मराठे उगाच दरकाळी फोडतात की आम्ही लय शूर आहोत. शिवाजी महाराजांचं नाव सांगतात. शिवाजी महाराज तुमचे आहेत का? शिवाजी महाराज रयतेचे राजे आहेत. शिवाजी महाराजांनी मराठ्यांचे म्हणजे पाटील आणि कुलकर्णी या अधिकाऱ्यांची घरं उद्ध्वस्त केली, गड्या पाडल्याने सांगितलं ह्यांनी देशाची लूट केली, ह्यांना पहिलं उद्ध्वस्त करा आणि रयतेच्या हातात राज्य द्या. आणि म्हणून भूमीहीन असलेल्या लोकांना आपल्याला गावं दिली. आरमाराची जबाबदारी आगरी कोळ्यांकडे दिली, कुठल्या मराठ्याकडे नाही दिली. आणि मग असं असताना आज जी भीती वाटते आमच्या आमदार खासदारांना, ओबीसीना, ती खोटी भीती आहे. छगन भुजबळांसारखं आदरणीय मंत्री छगन भुजबळांसारखं वाघाच्या काळजाने पुढे आलं पाहिजे. सांगितलं कोण येतोय आडवं बघतोय, मी लढायला तयार आहे, मंत्रीपद सोडायला तयार आहे. दिबा पाटील असेच होते जसे आता छगन भुजबळ काम करतात. पण दिबा पाटलांचा मोठेपणा आम्हाला कधी कळला नाही. फक्त प्लॉट 12.5% त्याच्या पलीकडे कधीतरी जा. अरे 100% तुमची जमिनी घेतली, त्यातली फक्त 12.5% मराठ्यांनी दिली. आता उरलेली जमीन आम्हाला घ्यायची आहे. ती घ्यायची असेल तर आपल्याला दिबा पाटीलच व्हावं लागेल. आता प्रश्न असा आहे की या देशामध्ये 50% स्त्रिया आहेत, त्यांचं पण शोषण या लोकांनी केलं. हुंडाबळी कुठे जातात? तो आगरी कोळी हुंडा घेतो का? महिलांचं शोषण आगरी कोळी करतो का? ओबीसी करतो का? कुणबी करतो का? नाही. उच्च जातीचे लोक करतात, ब्राह्मण आणि मराठे करतात. त्या 50% स्त्रियांचं शोषण यांनी केलंय. त्याच्यामध्ये एससी आणि एसटी समाज आहे, त्यांच्या 101 जाती आहेत. आमच्या आगरी कोळ्यांच्या 350 जाती आहेत. देशामध्ये मागासवर्गीय ओबीसी एससी एसटी 85% आहे. ओबीसी नेत्यांनी 85% मतदान घेण्यासाठी लढावं. मराठ्यांना घाबरता कशाला? मराठ्यांचं काय करायचं? आम्ही आहोत ना, आम्ही बसलोय. छगन भुजबळ आहेत, राजाराम पाटील आहेत, सागर राजे आहेत, हे आमचे आहेत, दादा ठाकूर साहेब आहेत. रामशेठ नसतील तर छोटे ठाकूर आहेत आमचे. असं काही नाही, अनेक ठाकूर इथे जन्माला येऊ शकतात आणि या रायगडचं नेतृत्व करू शकतात. आता प्रश्न आहे, ओबीसीनी 2 पाय रोवून, दोन्ही हातात, मी तलवारी नाही म्हणत, पण पेन घेऊन, कारण लोकशाहीमध्ये लेखणी हे शस्त्र आहे, ते शस्त्र घेऊन आपण लढायला उभं राहावं, ही आपली विनंती आहे. तुम्ही मराठ्यांच्या मतदानाची काळजी करू नका. मराठे मतदान आपल्याला कधी करत नाहीत, स्वप्नात पण तुम्हाला करणार नाही. ज्या नगरसेवकांना गैरसमज आहे, 4-5 दिवशी नगरसेवक 4-5 दिवसापूर्वी बोला, पाटील साहेब तुमची सभा लावतो. 3 दिवस झाले फोनच घेत नाही, नॉट रिचेबल आपले नगरसेवक यायला लागले. का? घाबरले मराठ्यांना. अरे मराठ्यांना काय घाबरता तुम्ही? 85% लोकसंख्या आमची आहे, काय घाबरायची गरज आहे? पुन्हा एकदा बोला, लोकनेते दिबा पाटलांचा हा जो गैरसमज आहे राजकीय लोकांनी बाहेर काढावा. 17 तारखेच्या आंदोलनाला भाकऱ्या, पाणी हे तुम्ही मागच्या दाराने बुरखा, फडणवीस बुरखा घालून जायचे, भेटायचे ना एकनाथ शिंदेना, बुरखा घालून या ना, काळे बुरखे देऊ, लाज वाटत असेल बुरखा घालून या. पण तुमची मदत नाही भेटली तर प्रश्न आहे, निवडणुका आम्ही लढू, तुम्हाला पुन्हा नगरसेवक, सरपंच आणि महापौर नाही करणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर बघा, एक गोष्ट मुद्दाम सांगतो की पाटील साहेबांचे आणि छगन भुजबळांचे मी म्हणतो राजकीय वाद असं असतील, परंतु या मुद्द्यासाठी ते एकत्र साहेब, म्हणजे काय कोणाला काय वाटत आहे की छगन भुजबळ आणि राजाराम पाटील कधी एकत्र आले?
छगन भुजबळ फार मोठे नेते आहेत, त्यांच्या नावावर हजारो कोटींची अमाऊंट असू शकते आणि असलं पाहिजे, वैभवशाली आमच्या माणसाने असलं पाहिजे. पण मी अत्यंत गरीब आहे, मी आता खिशात हात घातला तर माझ्याकडे 100 रुपयाची नोट निघेल की मी तेवढा मोठा नाही. पण त्यांनी जो विषय घेतला आहे लोकनेते दिबा पाटलांचा आहे आणि म्हणून भुजबळ साहेबांच्या आम्ही बरोबर आहोत. आणि माझा विश्वास आहे भुजबळ साहेबांवर की माणसाचे पांढरे केस झाले म्हणजे म्हातारा झाला की त्याला कसला मोह राहत नाही, त्याला कळतं हे शेवटचं षटक आहे आणि याला चौकार आणि षटकार मारायचा आहे. भुजबळ साहेबांनी चौकार षटकार मारलेले आहेत आणि म्हणून ही इनिंग जिंकण्यासाठी. बाकीच्या राजकीय नेत्यांनी मात्र या ठिकाणी कसं काय स्वतःला म्हणजे याविषयी अजिबात व्यक्त करत नाही. ते फुले शाहू आंबेडकरांचे विचार ज्यांनी पचवलेत म्हणजे दिबा पाटलांचे विचार ज्यांना माहिती आहेत असाच माणूस भुजबळांच्या रूपाने आता बोलतोय. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागं आहोत आणि ही दिबा पाटलांची परंपरा आहे. जगन्नाथ कोटेकर वगैरे सगळी आमची मंडळी आहेत चुनाभट्टीची, त्यांचीही परंपरा आहे आणि त्या परंपरेने आम्ही सोबत निघालोत. मला पुन्हा एकदा माझ्या नेत्यांना विनंती करायची आहे, खास करून आगरी समाजातले माजी खासदार माजी आमदार यांना, की भुजबळ साहेबांच्या मार्गाने गेलात तरच तुम्ही शिल्लक राहाल, नाहीतर पहिले मराठे तुम्हाला कापतील. म्हणजे जशी मुंबई मूळ इथल्या आगरी कोळ्यांची, त्याच्यामध्ये आता त्यांचं अस्तित्वच आगरी पणाला लागलं किंवा राहिलंच नाही. इथे देखील तीच परिस्थिती आहे ना. 200 गावठाणं मुंबईतली मी भांडतोय 2017 पासून. एकही महसूल मंत्री गावठाणाची नोंद घेत नाही. एकनाथ शिंदे सरळ सांगतात 90% गावठाण तुमचं अनधिकृत आहे. आपलं हे तुमचं गाव सुद्धा तेच आहे. तळोजा मजकूरला सुद्धा अनधिकृत ठरवलंय, नवी मुंबईला अनधिकृत ठरवलंय. तरी आपल्या लोकांना राग येते. आपल्या लोकांचा प्रॉब्लेम काय, ते प्रचंड सहनशील आहेत, त्यांना राग लवकर येत नाही. मी तुमचं आणि तुमच्या गावकऱ्यांचा यासाठी आभार मानतो. ही जागृतीची सभा आहे आणि मला विश्वास आहे ही 17 डिसेंबरची सभा ही आपण यशस्वी कराल. आपल्या भागातून 100 बस भरून गेल्या पाहिजे तिकडे. एक वेळ तुम्ही आळंदीला नाही गेलात चालेल, पंढरपूरला नाही गेलात तरी चालेल, पण ओबीसी आरक्षणासाठी सगळ्यांनी आले पाहिजे. इथे सुरवशे साहेब आहेत, आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते विनंतीला मान देऊन इथे आले. त्यांचं मनोगत या तापलेल्या वातावरणात जरा बाहेर येऊ दे. बोला सुरेश साहेब, तुम्ही देखील तळोजा मजकूर या ठिकाणी आला, थोडी इथे प्लीज जरा. बरं, अगोदर तुमची थोडीशी ओळख द्या आणि तुमचं मनोगत व्यक्त करा. मी धनाजी सुरसे, राहायला ठाण्याला आहे आणि माझं मूळ गाव मुरबाड आहे आणि मी कुणबी समाजातून येतो. आज जे वातावरण चालू आहे जरांगे पाटलांच्या माध्यमातून ते महाराष्ट्रभर जे वातावरण तयार करायला घेतलेलं आहे आरक्षणाच्या बाबतीत, आमचा जो बहुजन वर्ग जो आहे 1931ची जनगणना जी आहे 52% आहे आणि या 52%मध्ये जवळजवळ आज आम्ही त्यावेळेला 52% होतो आणि आता 2023 निघाले म्हणजे किमान 60 ते 62%च्या वर आपला बहुजन ओबीसी वर्ग प्रवर्गात येणाऱ्या जाती आहेत. ह्या जवळजवळ 350 जाती आहेत आणि ह्या जातीतील जे आरक्षण ओबीसीतून आरक्षण पाहिजे ही त्यांनी जी भूमिका घेतलेली ही फार निंदनीय आहे. खरं आरक्षण ही त्यांची मूळ समस्या नाही, तर मूळ समस्या त्यांची एकच आहे का येणारा बसणारा जो माझ्या खुर्चीमध्ये जो साहेब, मग तो आदिवासी असेल, SC असेल, ST असेल, जो खुर्चीत बसलेल्या साहेबाच्या समोर आम्हाला उभ्या राहायला लाज वाटते, ही त्यांची मेघ आहे. म्हणून हे आरक्षणासाठी भांडत आहेत. कारण भविष्यामध्ये आज बघा तिथे आज तुम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये घ्या गुण फक्त मराठा समाज, कुणबी समाजाची मुलगी केली जाते, आगरी समाजाची मुलगी केली जाते, पण मुलगी मराठ्यांची मुलगी कधी आपल्या बहुजन ओबीसी वर्गात केली जात नाही. तर याचं एकमेव कारण आहे का हे आरक्षण जे आहे आरक्षणच्या नावाखाली ते आपल्या सुनेला उभे करणं आणि राजकारण तुमच्या डोक्यावर बसून करण्याची ही त्यांची परंपरा आहे. म्हणजे वर्षानुवर्ष तुम्हाला शोषण करण्याचंच कामच हे करण्यात येत आहे. मुळात उद्या भविष्यामध्ये जर आम्ही ओबीसी वर्ग बहुजन वर्ग जर जागा झालो नाही तर भविष्यात तुम्हाला जे SC STच्या ज्या गळ्यात गाडगं मडकं जे होतं आणि कमरेला झाडं होतं हेच उद्या आमच्या बहुजन ओबीसी वर्गात येण्याची शक्यता दाट नाकारता येत नाही. हे आमच्या सर्व ओबीसी बांधवांनी जाणून घेतलं पाहिजे. आणि तुम्ही ह्या मजकूर गावामध्ये इथं जमलेला आहोत तळोजा येथील जास्तीत जास्त लोकांनी येऊन हा जो लढा आहे आपण ताकदीने एकत्र 18 पगड 12 बलुचेर जमात एकत्र येऊन ही ताकद आपण वाढवून येणाऱ्या 17 तारखेला जो इथे भिवंडी येथे जो कार्यक्रम आहे त्यात यावं अशी मी आपणास विनंती करतो. जय संविधान. बरं, एक अतिशय शेवटचा प्रश्न मला बोलायचं आहे, पण त्याबद्दल एक प्रश्न घ्या. बरं, कुणाला बोलायचं आहे का या ठिकाणी, विचारायचं आहे कुणाला? हॅलो, वरती हात करा, कुणाला विचारायचं असेल तर कृपया. सर मीच विचारतो आता एक प्रश्न. या आपले बरं, सॉरी तुम्हाला परत एकदा मी त्रास दिला इथे येण्याचा. ओके, बरं, विषय इकडे विषय असा आहे की खरं म्हणजे ना मराठे जे आरक्षण मागतात ते ओबीसीतनं, परंतु प्रत्येक वेळी याविषयी पेटून उठतो ना
तो एस.सी. समाज हो. मागासवर्गीय समाज आहे ना तो पेटून उठतो. तो या ठिकाणी आहे ना स्पष्टपणे मी कालच पाटील साहेबांसोबत मी होतो चैत्यभूमीवर होतो. तर मला त्यांच्या गाडीत असताना जवळजवळ 100 ते 150 फोन संपूर्ण महाराष्ट्रातनं त्यांना येत होते आणि ते राजाराम पाटील साहेबांचं अभिनंदन करत होते, आभार मानत होते की बाबा तुम्ही अगदी पोट तिडकीने ओबीसी समाजाची भावना या ठिकाणी व्हिडिओमधून मांडता. म्हणजे त्याची दखल संपूर्ण महाराष्ट्राने घेतली. परंतु ओबीसी मात्र आहे ना त्याविषयी फारसा जागृत झालेला नाही. एकतर एस.सी. वर्गाचं आरक्षण ते मागतच नाही, म्हणजे मागासवर्गीयमधून ते आरक्षण मागतच नाही. तरी देखील मागासवर्गीय समाज सातत्याने या विरोधात बोलताना दिसतो. नेमकं काय कारण आहे? आता आपल्याला म्हणजे आगरी कोळ्यांच्या भाषेत बोलायचं तर आपण सुद्धा प्रचंड मागासलेले होतो. आपल्याकडे जमिनीच नव्हत्या, आपण नोकर होतो. मग कुणबी, आगरी, कोळी, भंडारी या समाजाचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नारायण नागू पाटील यांच्या घरी जाऊन केलं. 20-20 दिवस ते राहायचे, 25 दिवस राहायचे, जिताडी मटण मासे खायचे बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनी आम्हाला जमिनींचं आंदोलन शिकवलं. हे जमिनींचं आंदोलन शिकवलं आणि कुळ कायदा करून जमिनी दिल्या. ते फक्त जमिनींचं आंदोलन नव्हतं तर पाणीसुद्धा आपल्याला पिऊ देत नव्हते. आज इथे मी आठवणीने सांगतो की मी लोकनेते दत्ता पाटलांना प्रश्न विचारला की बाबा चौदार तळ्याचं आंदोलन त्याचा आपला काय संबंध आहे का? तो तर आहे. आपल्याला सुद्धा ब्राह्मण पाणी पिऊ देत नव्हते, मराठी पिऊ देत नव्हते. आमच्याकडे चौल रेवदंडा नावाचं गाव आहे नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं. त्या गावामध्ये रामेश्वर मंदिर आहे, मोठं मंदिर आहे. असं तुमचं शंकराचं मंदिर आहे तसं रामेश्वर मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आगरी कोळ्यांना प्रवेश नव्हता. या प्रवेशाचं आंदोलन नारायण नागू पाटील यांनी केलं. म्हणजे मंदिरांच्या दृष्टीने आम्ही आगरी कोळी अस्पृश्य होतो. दत्ता पाटलांनी मला सांगितलं अलिबागमध्ये ते 8वीला असता एखाद्या ब्राह्मणाकडे दुपारी पाणी मागायला गेले, काका मला पाणी द्या. त्या ब्राह्मणाने सांगितलं खाली उभा राहा आणि वरून ओतून पाणी दिलं. म्हणजे तू खाली उभा राहा, मी वरून पाणी देतो. म्हणजेच अस्पृश्य समाज म्हणजे काही एस.सी. एस.टी. नाही, ओबीसीला पण अस्पृश्यच म्हटलेलं आहे. हेच नाही तर माझ्या सासऱ्यांना मी विचारलं, दीपक भांगी नावाचे माझे सासरे आहेत, त्यांना विचारलं की तुमचा काय अनुभव आहे? तर बोलतो आम्ही लग्न जुळवायला ब्राह्मणाकडे जायचो नावरस काढायला. ते ब्राह्मण काय करायचे, तुटलेले कानाचे कप होते सगळे बाहेर ठेवायचे आणि आपल्या आग्र्यांनी कुठून पाणी प्यायचं? तुटलेल्या कानातून. आणि त्यांच्यासाठी चांगले कप त्या घरामध्ये घ्यायचे नाहीत. ही जी अस्पृश्यता आहे याविषयी जुन्या म्हाताऱ्या लोकांना माहीत आहे. माझ्या आजोबांकडे घुंगराची काठी होती, चालताना ते घुंगराची काठी वापरायची. त्याचा अर्थ मला कळत नव्हता. त्याचा अर्थ असा होता की अस्पृश्य ओबीसी माणूस जेव्हा रस्त्याने चालेल तेव्हा तो येतो ह्याची दखल किंवा त्याची सूचना ब्राह्मणाला भेटली पाहिजे, मराठ्याने भेटली पाहिजे. मग तिकडून जर मराठा ब्राह्मण येत असतील तर आपण दुसऱ्या रस्त्याने जायचं. त्यासाठी खुल करणारी ती घुंगराची काठी आमच्याकडे होती. हा अनुभव आमच्या इथे आहेत. आणि मी स्वतः माझ्या 2 नोकऱ्या गमावल्यात त्या ब्राह्मणांमुळे, मराठ्यांमुळे गमावल्यात. माझा जो अनुभव आहे व्यक्तिगत जीवनातला हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि स्वतः मार खाल्ल्यामुळे 2005ला या ब्राह्मण मराठ्यांचा मी शाणा झालो आहे. म्हणजे यासाठी दुसऱ्या पुस्तकाची गरज नाही, मी स्वतः पुरावा आहे. तर आता प्रश्न असा आहे की एस.सी. एस.टीचं जे आरक्षण आहे ते बाबासाहेबांनी त्याची सुरुवात केली. आता या एस.सी. एस.टीच्या आरक्षणाची टिंगल मराठ्यांनी खूपदा केली. आणि मंडल आयोग म्हणजे बंडल आयोग त्यांनी सांगितलं, मंडल आयोगाने ओबीसीनं आरक्षण दिलं, एस.सी. एस.टींची तिरक्षण केलं. आरक्षणाने मोठे झालेले लोक. आता जरांगे पाटलांनी सगळ्या करोडो मराठा समाजाची हे सांगितली प्रतिक्रिया काय, लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागते. म्हणजे आरक्षणाने शिकले ते लोक कोण? लायकी नसलेले. अरे तुमची काय रे लायकी आहे? अरे तुम्हाला मुंबईत यायची भाषा नाही करता येत, मुंबईला येणार बोलता आणि आम्ही इथे 2 नंबर करणार म्हणजे घाण करणार, ही भाषा असते. तुम्ही दुबईला जाताना, अमेरिकेत जाताना बोलाल काय? अमेरिकेत जरी भाषा केली जरांगेने तिकडे बाबा येऊन आम्ही 2 नंबर करणार आहोत रेल्वे स्टेशनला, ठेवतील का याला? कपडे तरी ठेवतील का? पण हे असंस्कृत लोकांची घाण फक्त महाराष्ट्र राज्यात खपवली जाते कारण त्यांचा मुख्यमंत्री बसला. या मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे बाबा रे मुंबईत यायचं असेल ना तर पालिकेचे सफाई कामगारांचे नियम पाळावे लागतील. अरे आमचे सफाई कामगार पनवेलच्या आगरी झोडपून काढतील तुम्हाला. घाण करून तर बघा, फोडून काढतील, झाडून उलटा झाडू मारतील आणि बांबू काढतील तुमच्या समोर. तुम्हाला काय वाटलं? त्याच्यामुळे एस.सी. एस.टीच्या लोकांना सगळ्यात जास्त धोका आहे. ओबीसी हा बफर झोन आहे इंग्रजीमध्ये. म्हणजे सैन्यामध्ये पहिले लोक लढणारे असतात ते खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे लोक, ते आतापर्यंत लढले पण त्यांच्यामध्ये आता आडवा ओबीसी आला. हे सगळे ओबीसी आलेत आणि ओबीसी जर आरक्षणात मेला किंवा ठार झाला तर यांची अवस्था अत्यंत बिकट होईल. जसा जो शब्द काढला कमरेला झाडू, हे जे सगळं ते भोगावं पुन्हा लागेल. आणि म्हणून ओबीसीने निकराने लढलं पाहिजे. म्हणून ओबीसी, एस.सी. एस.टी. आणि स्त्रिया यांची राष्ट्रीय आंदोलन आहे. कसलं? मागासवर्गीय लोकांचं. आणि आपल्या संविधानाने समता हा देशाचा मूलभूत अधिकार म्हटलंय. हे समता आणि संविधान तोडायला निघालेत. जरांगे पाटलावर माझा जाहीर अनुभव आहे की तुम्ही संविधान तोडायला निघालेत. हे तुम्हाला कळत नसेल मराठ्यांना तर पी.बी. सावंत
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती त्यांचं ते यूट्यूबचं क्लिप बघा, ते सांगतात अहो मराठे सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत, त्यांचं शोषणच नाही केलं, त्यांना आरक्षण मागायचा अधिकार काय, ते निर्लज्जपणा आहे आरक्षण मागणं. आणि म्हणून उद्या रोज मला 4 सभा करायच्या, 3 सभा झाल्या. सकाळी पहिली सभा आम्ही आदिवासींची केली कोकण भवनला आणि सांगितलं 30 वर्ष पाणी पिते नवी मुंबई. आमचेच नेते आहेत, पण त्यांना कळलं पाहिजे की आदिवासींचं पाणी तुम्ही पिताय, नवी मुंबई पाणी पिताय, त्यांना 30 वर्ष पुनर्वसन नाही दिलंय. ते आंदोलन आम्ही 12 तारखेला करतोय. दुसरं पवईला मी सभा घेतली, ती सभा झाली आणि आता ही 3री सभा. आणि उद्या आम्हाला 3च्या ऐवजी 6 सभा घ्यायच्या आहेत. जीव गेला तरी 72, कंठ फुटला तरी चालेल, पण या सभा आम्ही घेऊ हे आम्हाला सांगायचं आहे. बरं पाटील साहेब आहे ना, अतिशय म्हणजे पोटतिडकीनं बोलत असतात, तरी देखील एक प्रश्न मला आहे ना सर्वसामान्यांचा तुम्हाला विचारायचा आहे. बघा पूर्वी तुम्ही जे म्हणत होते बाबा गाडगे गळ्यात बांधावे लागत असतील, झाडू पाठीला, हा इथल्या समाजाच्या म्हणजे नशिबी कधीच आलेली गोष्ट नाही, कदाचित मागासवर्गीयांचा आलेला असेल. परंतु आता बोललं जातं की बाबा आता तर सगळे एकत्र आहेत, म्हणजे आता मी सतत या ठिकाणी मागासवर्गीय समाजाची बांधव आहेत त्यांच्यासोबत असतो, ब्राह्मण लोक आमच्यासोबत असतील, मग आता तर कुठेच भेदभाव नाही, संविधान सर्वांना समता देते, मग आता या सगळ्या द्वेषाची गरज काय? संविधानात समता देत नाही. तुम्हाला सांगतोय अजूनही सिडकोचा MD आगरी झाला नाही. जमिनी कोणाच्या गेल्या सिडकोमध्ये? आमच्या. एक तरी MD आमचा आहे का? एक तरी जिल्हाधिकारी कलेक्टर रायगड जिल्ह्याचा आमचा आहे का? भिकाऱ्यासारखं तिथे अलिबागला जावं लागतंय आणि कुठला तरी मराठा सांगतो हे कुळांची जमीन आहे. इथे ठाणे जिल्ह्यामध्ये गुजराती माणसाला कुळ दिलंय, गुजराती माणसाला. तुम्हाला माहिती आहे कोल्हेगावच्या गावामध्ये इथे सगळ्या ठिकाणी मुख्यमंत्री ठाणे जिल्हा मुंबई मंत्रालय आमच्या गावात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारचा काय संबंध आहे? संबंध काय? आमचा मुख्यमंत्री काय नाही. आमचा प्रश्न आहे ते आमचे प्रशांत ठाकूर आहेत, आमचे गणेश नाईक आहेत. बघा रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ज्या सावंतांच्या विरुद्ध जमीनदारांविरुद्ध आम्ही कुळ कायदा केला, तो सामंत रायगडचा पालकमंत्री, त्याला 2 पालकमंत्रीपद, रत्नागिरीचं पण आणि रायगडचं पण. मग प्रशांत ठाकूर आमचे काही कमी गुणी आहेत? प्रशांत ठाकूरांसारखा गुणी सज्जन संयमी माणूस आमदार भेटणार नाही. आदर्श आमदार महात्मा गांधींच्या नंतर कदाचित त्यांचं नाव येऊ शकतं. मी गंमत म्हणून नाही बोलते, गंभीर बोलतो, एकदम संयमी माणूस आहे. मग त्यांना पालकमंत्रीपद का भेटत नाही? हे शोषण आहे, हे मागासलेपण आहे. आणि हे जे आहेत ना गणेश नाईक साहेब शिवसेनेत मोठे नेते होते, त्याला 2 वेळा मंत्रिपद मिळाली. हो, पण ते कुठलं वन आणि पर्यावरण आदिवासींच्या जंगलात सोडलेत त्यांना. आम्ही जंगलाचे मालक आता पुन्हा तिथे पाठवलं. आम्हाला आमचा माणूस ओबीसींचा आगरी कोळी कराडी मुख्यमंत्री झालेला पाहायचा आहे, महसूल मंत्री झालेला पाहायचा आहे. या तिघांनी तात्काळ राजीनामा द्यावा. कोणी? एकनाथ शिंदेने, फडणवीसांनी आणि अजित पवारांनी. तुमचा संबंधच नाही, कारण तुम्ही ओपनवाले आहात. 70 वर्षानंतर ओपनवाले मराठा ब्राह्मण जर राज्य करत असतील तर ही विषमताच आहे, शोषण आहे. आणि हे शोषण सगळ्यात मोठं आहे, हे कोणाला समजत नाही. आमचे लोक गावच सोडत नाही, त्यांना काय करणार मागासले पण ह्यांच्यामध्ये काय कमी होती? इमानदारीने सगळे काम केले. आज जरांगे पाटील सारखा महाराष्ट्राला शिव्या देतोय, मुंबईत घाण करायची भाषा करतोय. यांनी कधी घाण शब्द तोंडातून काढलाय का? अहो मंदिर आल्यावर आम्ही चपला काढतो का? चपलाची घाण देवारात नको. आणि तुम्ही चपला सोडा, तुम्ही पॅन्ट काढायला निघालेत मुंबईमध्ये, लंगोटा सोडायला निघालेत. ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे. आणि काढून देऊ का आम्ही काढून देणार नाही, ही असभ्य गोष्ट आहे. म्हणून शोषण काय असतं हे शोषण तेव्हाच कळतं, एखाद्याला कलेक्टर व्हायचं प्रतिनिधित्व मिळतं, एखादा शिक्षक होतो, एखादा प्राध्यापक होतो, एखादा वकील होतो, एखादा पत्रकार होतो. आगरी समाजामध्ये एवढे दिवस कोणी पत्रकार आपला होता का अशी बाजू मांडणारा? नाही. कारण ही सविस्तर बाजू दिबा पाटलांच्या आंदोलनात प्रभात पवारांनी मांडली. सगळ्या पत्रकारांना माझं प्रेमाचं आव्हान आहे की उद्यापासून रोज बातम्या लावा ओबीसींच्या बाजूनी. तुम्हाला सुकट भाकऱ्या आम्ही देऊ, पण मराठ्यांना घाबरू नका. तुम्ही घाबरताय. म्हणजे हे मी पत्रकारांवरच नाही, आपले वकील आहेत, आपले आमदार आहेत, आपले खासदार सगळे मराठ्यांना घाबरतात. का घाबरतात? काय करतात ते तुमचं? आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका. आणि तुम्ही हे लोक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे लोक नाहीत. शिवाजी महाराजांनी यांच्या गड्या उद्ध्वस्त केल्या आहेत. ब्राह्मणांनी मराठ्यांच्या सांगितलं हे लोक या देशाचे शोषण करते आहेत. आदिलशाही निजामशाहीमध्ये हे शोषण करायचे आणि त्याच आदिलशाहीचे दाखले यांना चालतात. मुसलमानांचा तिरस्कार या लोकांनी केला, पण आदिलशाहीतले दाखले तुम्ही घेतात आणि सगळ्या नातेवाईकांना दाखले नेतात. आज हैदराबादला तिथे दाखले बघण्यासाठी बघा ना, हे किती म्हणजे 360 अंशाच्या कोणामध्ये फिरताय तुम्ही, हे चुकीचं आहे. आणि म्हणून आपल्याला आरक्षण म्हणजे काय, मागासले पण काय समजायचं असेल तर तुम्हाला तुलना करायला लागेल मोठ्या नेत्यांची. आणि मोठे नेत्यांच्या हे जे अपयश आहे की का नाही हो रामशेठ ठाकूर राज्यपाल होऊ शकत, एखाद्या याचे राज्यपाल DY पाटील होऊ शकतात, तर रामशेठ ठाकूरांमध्ये काय कमी आहे? उत्तम माणूस आहे तो. मग ते
राज्यपाल एखाद्या राज्याचे का होऊ शकत नाही? ते बोलतील पाटील साहेब मला याची गरज नाही. हाच तर प्रॉब्लेम आहे. ओबीसी सांग ना आम्हाला भांडण नको, तंटा नको, आमच्या गावात आम्ही सुखाने राहू, ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. कसलं समाधान? त्यांनी राज्य करायचे, देश लुटायचा, राज्य लुटायचं आणि तुम्ही समाधानाला तिथे गप्प बसणार? हे चालणार नाही. म्हणून या आंदोलनात आपण उतरलं पाहिजे. आमचे फार मोठे एक नेते इथे आज आलेले आहेत, साहित्यिक आहेत, त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ते माझ्या घरी 2 दिवसांनी येतात आणि पाटील साहेब तुम्ही जागावा. पहिली सुरुवात चळवळीची म्हणजे माझ्या घरी राहिलेले हे एक नेते आहेत, हे एक नेते आहेत आणि ह्या नेत्यांनी हे इथपर्यंत आले, ठाण्यावरून ते येतात, त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. साहेब या. खरं म्हणजे सभा थोडी लांबलेली आहे, परंतु जनजागृती असल्या का या. तुमची ओळख द्या इकडे प्लीज, थोडं उजेडता. नाव काय तुमचं? मी तुकाराम माने, मी भटक्यामधला आहे. मी वडार समाजाचा, मी PWला इंजिनियर होतो, पण केवळ चळवळीसाठी नोकरी सोडलेली आहे. माझी 9.5 वर्ष नोकरी. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, आपण जाती व्यवस्था म्हणजे आरक्षण म्हणजे काय हे पहिलं समजून घ्या. अनुसूचित जाती त्यांना आरक्षण आहे का? तर ते बहिष्कृत आहेत, त्यांना पाणी देता येत नाही किंवा ते अस्पृश्य आहे, सामाजिक ह्याच्यापासून लांब आहेत. अनुसूचित जमाती आदिवासी त्यांना आरक्षण काय? तर ते पूर्ण सामाजिक जीवनापासून लांब आहे. तिसरं जे आरक्षण महाराष्ट्र ज्याला भटक्यामुक्त म्हणतो त्याला आम्ही गुन्हेगारी जाती म्हणतो. आम्ही ज्या गुन्हेगारी जाती म्हणतो आम्हाला उदरनिर्वाहासाठी गुन्हेगारी करावी लागते. म्हणजे पूर्वी आम्ही चोऱ्या माऱ्या ज्या करायचो तर केवळ आमचं पोट भरावं म्हणून, पण आम्ही चोऱ्या माऱ्या करून काय मोठं झालेलं ना, आमचं पोट तसंच राहिले. पण चोऱ्या माऱ्या करणारे आज किती मोठे झाले ते तुम्ही बघता. दुसरी गोष्ट भटक्या जमाती की यांना केवळ उदरनिर्वाहासाठी या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं, ते भटकेमुक्त. आणि ओबीसी म्हणजे काय हे समजून घ्या की जो समाजात आहे पण त्या समाजातला तो केवळ सेवेकरी आहे किंवा त्याला तो समाजात खरा मुख्य प्रवाहात नाही. आता ओबीसीमध्ये आपल्या जवळजवळ साधारण 7 वर्ग पडतात. पहिला ओबीसी वर्ग आहे की माळी, धनगर, वंजारी आणि कुणबी मराठा. हा थोडासा सदन आहे पण सामाजिक बहिष्कृत आहे. दुसरा जो वर्ग आहे ओबीसीमधला 12 बंधुदार म्हणजे नाभिक, परीट, लोहार, सुतार, कासार, गुराव की त्यांच्याकडे काय थोड्या बहुत जमिनी आणि उदरनिर्वाहासाठी मग केसकाव, कपडे धुऊ वगैरे असा आहे. तिसरा जो ओबीसी वर्ग आहे असा की म्हणजे लिंगायत, सोनार वगैरे वगैरे, तो शिक्षण एक सदन आहे पण तोही ओबीसीचा आहे. आणि अतिशय महत्त्वाचं जो मी राजाराम पाटलांना जे पुस्तक दिलं आहे त्या पुस्तकात मी म्हणलं आगरी, कोळी, भंडारी हा खरा या पट्ट्यातला रत्नागिरीपासून तो अगदी पालघरपर्यंत हा जो तुमचा पट्टा आहे हा तुमचा खरा आगरी आणि खरे तुम्ही जमिनीचे मालक आणि सदन आहात. आणि आज जे राजाराम पाटील साहेब तिडकीने जे बोलतायत ना हे खरं त्यांची एकट्याची गरज नाही, ही सगळ्यांची गरज आहे. आता जरा बंद कर. हे चालू लाईव्ह चालू, हे लाईव्ह सगळे लोक बघतात. हे बोलाल ते अगदी जबाबदारीने बोला. नाही प्रश्न कसा आहे, आपण जर जागृत झालो नाही ना तर आपण असेच लुटले जाणार. जागृती हाच मूळचा आपला कणा आहे. मग जागृत मग आणि आपल्याकडे कसं आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या अजून नावाचा बाट आहे, विचाराचा तर फार मोठा बाट आहे. ते राजाराम पाटील ओरडून सांगतात. आता मी ज्या भटक्यामधलं मला सुद्धा म्हणतात मी ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाचायचं मग बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक झालं की तो महार झाला. म्हणजे आपले अजून इतकं सामाजिक अज्ञान आहे. त्यामुळे ते सगळं अज्ञान आपल्याला दूर केलं पाहिजे. आणि तुम्हाला आम्हाला जर जगायचं असेल मानानं तर एकच व्यक्ती जगू शकते आणि ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि याच विचारानं तुम्हाला मला एकत्र यायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण एकत्र येऊया आणि काम करूया. जय भीम, जय भारत. एक महत्त्वाचा मुद्दा शेवटचा सांगतो. इथे 3 ओबीसी नेते आपले बाकीचे ठाणे जिल्ह्यातून आलेले आहेत, त्यांचं पहिलं मी आभार व्यक्त करतो. आज हरिभाऊ राठोड नावाचे माजी खासदार काँग्रेसचे हे जरांगे पाटलांना भेटायला गेले आणि त्यांनी तिथे सांगितलं की आपण आरक्षणाची वाटणी करू. म्हणजे 3% याला, 2% याला, 4% जसं काही यांनीच आरक्षण दिले. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं आहे, मला पण एकाने पुण्यातून फोन केला की पाटील साहेब पहिली आपण वाटणी करू नंतर मराठा आरक्षणाच्या विरोधात लढू. का बोलू? नाही वाटणी केलं तर ओबीसीमधल्या काही मोठ्या जाती आहेत त्यांनी इतरांचं आरक्षण खाल्लं. अहो आरक्षण खाणं हे काम सोपं नाही. म्हणजे आज आगरी समाज एवढा बलाढ्य असून एकही IAS ऑफिसर नाही. नगरसेवक शेकडो आहेत पण IAS ऑफिसर कुठे आपलं? म्हणजे IAS व्हायचं असेल तर शिक्षण घ्यावं लागतं. नगरसेवकाला काय नोटा वाचल्या मठाला 10,000 दिलं कोणी नगरसेवक येतो? जमिनी विकायच्या आणि मताला 10,000 द्यायचे काही नगरसेवक? त्याला काही शहाणपण लागत नाही. आणि म्हणून शहाणपण नगरसेवकांकडे नसल्यामुळे
पनवेल बदली 27 गावात अनधिकृत ठरलीत, कारण त्यांना गावठाणाचा अर्थच कळत नाही. नवी मुंबईमध्ये एकही शाळा नाही, ते गावठाणाचा अर्थ कळत नाही. पण नगरसेवक आहेत, नेते आहेत, पण अक्कल नावाची गोष्ट नाही. अक्कल ही शिक्षणाने येते. आणि म्हणून मी त्या सकाळी पुण्यातल्या माणसाला सांगितलं, नाभिक समाजाचा होता, की नाभिक सभा म्हणजे न्हावी समाज हा पण ओबीसी आहे. त्यांनी दुकानामध्ये पुस्तकं ठेवलीत का? पुस्तकं तुम्ही वाचता का? घरामध्ये पुस्तकं असतात का? आज ओबीसींच्या मोठ्या जाती आरक्षण खातात अशी तक्रार मराठे करायला लागलेत. जरांगे पाटील बोलतोय ओबीसीच्या छोट्या जातींचं मी नेतृत्व करेल. अरे तुझा आणि आमचा संबंध काय? तुम्ही तर लूट केली आमची, तू आमच्या घरात यायची गरज नाही. आणि म्हणून या हरिभाऊ जे राठोड आहेत त्यांचा मी जाहीर निषेध करतो. पहिलं घरातलं भांडण मिटवा, नंतर बाहेर जा. प्रश्न असा आहे की अशीच तक्रार बौद्ध समाजाबद्दल SC कॅटेगरीतले लोक करायचे, इतर जाती, की बौद्धांनी आरक्षण खाल्लं. पण बौद्धांना आरक्षणाचा फायदा का झाला हा पण अभ्यासाचा विषय. आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर शिकावं लागतं. आज 5वी पास नाही जरांगे पाटील आणि मागतोय का आरक्षण? पहिला शिकायला पाहिजे, नंतर आरक्षणाचा फायदा कळेल. त्याच पद्धतीनं ओबीसीना आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर शिकावं लागेल. मी आज मंदिराच्या प्रांगणात राहून सांगतोय की मंदिरामध्ये पूर्वी विज्ञानवाद सांगायचे, तर्क सांगायचे, हुशारीच्या गोष्टी करायचे. पण आज ब्राह्मण म्हणतो मम डोळ्याला पाणी लावा, डोळ्याला लावतो, कानाला लावा, कानाला लावा. अरे पाणी का लावायचं हे कळलं पाहिजे. फुकटचं ब्राह्मणाने सांगितलं म्हणून करायचं. माणूस मेला की पिंडांना तिथे गाय दान करा, तिथे त्याला चपला दान करा. का? तुमच्या आकाशातल्या पितरांना ती पोचवतो. तू काय स्वर्गात जाणार आहे का? म्हणून द्यायचं असेल ते बाबा बघा, त्यांच्याकडे कॅमेरा करा. बाबा नाव सांगा तुमचं, नाव सांगा, नाव सांगा ना तुमचं. देवराम दिनकर राजे. दिनकर राजे बघा, ही जी आपल्या वयातली घरातली वयोवृद्ध माणसं आहेत ना, आज आपल्यामध्ये आहेत. यांना जिवंतपणे काहीतरी खायला द्या, फुलं द्या. त्या डोळ्यांना त्या सुखाचा अनुभव येऊ दे. मेल्यानंतर भटाला दान देणं हा अधर्म आहे. म्हणून दादा सगळ्यांच्या वतीने तुम्हाला आजच्या सभेचे मानकरी तुम्ही. आणि मी सगळ्या ओबीसीना सांगतोय, घरातल्या आई वडिलांचा आदर करा, मावशीचा, सगळ्यांचा आदर करा. हा धर्म हा पृथ्वीवर आहे, हा स्वर्ग आहे, आकाशात स्वर्ग नाही. पायात विमानाने प्रवास करा, विमानातून खिडकीतून बघा. मी प्रवास केलाय, खिडकी विमानाची बघितली आणि बघितलं स्वर्ग कुठे आहे, अप्सरा कुठे, इंद्र कुठेच नाही. स्वर्ग हा इथे आहे, बाबांच्या रूपाने स्वर्ग आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे, जर तुम्हाला आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर बौद्ध समाजाने असा विज्ञानवाद स्वीकारला. पुस्तकं घरामध्ये घेतली. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात जास्त पुस्तकं वाचली. पुस्तकं समाजाला वाचावी लागली. मी सागर राजांना काल चैत्यभूमीवर का घेऊन गेलो की चैत्यभूमी खूप जवळ आहे, पण आग्र्यानं माहीत नाही. लाखो करोडो पुस्तकं तिथे लोक खरेदी करतात. आणि आपण काय बैलगाड्या आणि एक तांब्या बक्षीस घेऊन येतो. बैलगाडी बैलांना मारून काय आणला? तांब्या. आणि सांगायचं आम्ही हा लय शेठ, अमका शेठ, तमका शेठ. अरे शेठ व्हायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकर व्हा, पुस्तकं खरेदी करा. आणि म्हणून बौद्ध समाजाने आरक्षणामध्ये सगळ्यात जास्त प्रगती केली. त्यांनी सगळ्यात जास्त IAS केले, सगळ्यात IPS केले. ओबीसींच्या मायक्रो जातींना माझं सांगणं आहे की आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त पैसा खर्च पुस्तकावर करा. मुलींना शिकवा, मुलांना शिकवा, तेव्हा आरक्षणाचा फायदा होईल. हा येड्या जरांगेच्या नादाला लागू नका. त्याला कुठं संडास करायचा आणि कुठं लघवी करायचं हे कळत नाही. आणि ह्या लोकांनी पहिल्यांदा शिकावा. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश सगळ्या महाराष्ट्राला सांगतो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कोणाचंही भांडण होणार नाही. नाही मराठ्यांचं होणार, नाही ब्राह्मणांचं होणार, नाही ओबीसींचं होणार. मराठा राज्यकर्त्यांनी जर शिक्षण खुलं केलं असतं, सर्वांना शिक्षण दिलं असतं. DY पाटील, पतंगराव कदम आपल्या जमिनी खाल्ल्या आणि शिक्षण महाग केलं. कोट्यावधींची फी घेतात ते. त्यांच्यामुळे लोकांवर गरिबी आले, त्यांच्यामुळे महाराष्ट्राला मागासले पण आले. म्हणून आपण मंदिरांमध्ये सुद्धा लायब्ररी सुरू केली पाहिजे. मंदिराची ट्रस्ट सांगा, पुस्तकं सगळी ठेवा, धार्मिक ठेवा, शैक्षणिक ठेवा, तुमच्या महसूलची ठेवा, सातबाऱ्याची ठेवा. तुम्ही जेव्हा वाचून शहाणे व्हाल तेव्हा तुम्ही अधिकारी बनाल. म्हणून आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर मायक्रो ओबीसीना सांगतो, हे जे वाटण्या बिटण्यांच्या भानगडीत पडू नका. आज आरक्षणासाठी ओबीसी, SC, ST आणि स्त्रिया संघटित झाले पाहिजे. आणि किमान आपल्या घरामध्ये 1000 पुस्तकं गेली तरच हा देश सुधारेल, तरच देश शिकेल आणि शिकेल तोच टिकेल. तर आजची ही संपूर्ण चर्चा आपण संपवत आहोत. थोडक्यात शेवटला सर घोषणा. हां, सगळ्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या घोषणा द्यायच्या. त्यांनी राष्ट्रगीत पण घ्यायचं आहे. मी सगळ्या जातींना, मराठा, ब्राह्मण सगळ्यांना सांगतो, तुमच्या विरोधात आम्ही नाही. तुम्ही आम्हाला 1000 वर्ष लुटलेत, त्या पूर्वजांचा अपमान तो भरून काढण्यासाठी तुम्ही आम्हाला तुडवलंय पायाखाली. आणि महाराष्ट्रात जे दलित अत्याचार आहेत ते कोण करते हो? तुमचं असं म्हणणं आहे की कुठल्याही समाजाच्या आम्ही विरोधात कुठल्याही समाजाच्या विरुद्ध नाही. सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि हा सारा देश आमचा आहे आणि बंधू भगिनी आहोत. आणि म्हणून आता घोषणा दिल्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि आम्ही देशाला पहिला प्रणाम करतो. देश हा सर्वश्रेष्ठ आहे आणि पहिल्यांदा पण आम्ही राष्ट्रीय आहोत आणि शेवटी राष्ट्रीय आहोत, जे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं. म्हणून पहिल्या घोषणा द्यायच्या, लोकनेते
दिबा पाटलांचा, लोकनेते दिबा पाटलांचा, लोकनेते दत्ता पाटलांचा, नारायण नगू पाटलांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, सावित्रीमाई फुल्यांचा, भगवान गौतम बुद्धांचा, भारतीय संविधानाचा, अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. चला आता आपण उभे राहायचं आणि राष्ट्रगीत घ्या. तत्पूर्वी मी हे लाईव्ह संपवतो. याविषयी जर तुम्हाला काय वाटत राष्ट्रगीत पण होते असेल live. ठीक आहे, ओके. कारण पोलिसांना पण मेसेज गेला पाहिजे आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडवत नाही, आम्ही राष्ट्रीय लोक आहोत. चौकटीत ओके, राहू. ओके. सगळ्यांनी बोला. राष्ट्रगीत सुरू. सावधान होंगे, सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. भारत माता की ही सर्व चर्चा तुम्ही ऐकलेली आहे. तुमच्या या चर्चेविषयीच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता तळोजी मजकूर. धन्यवाद.